सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। धमाणीनगर येथे आज 14 डिसेंबर रोजी तब्बल 103 वर्षे जुना रेल्वे पूल जमीनदोस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। सकाळपासून असे पाडकाम वेगाने सुरू असून महापालिका कर्मचारी व पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या जुन्या पुलाच्या पाडकामामुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम होणार असला तरी नागरिकांकडून सहकार्य करण्यात येत आहे। यावेळी प्रतिक्रिया देताना सौदागर डोंगरे म्हणाले, हा पूल अनेक जुन्या आठवणींशी जोडलेला होता। त्या आठवणी मागे टाकून आता नव्या आधुनिक पुलाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत। दरम्यान NHAIचे अधिकारी अनिल विपत यांनी सांगितले की या पुलाच्या नव्या बांधकामाचा कालावधी साधारण 1 वर्षाचा असला तरी 6 महिन्यात काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील। तसेच ANB DCM योगेश पाटील यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले। दीपक फोटो काढ रे इकडून इकडे हे इकडे फोटो काढ पडते साहेब नीट घ्या। हां बनसुडे सर तुमच्या याच्यात आवाज येईल ना? चालतंय का आवाज आल्या? माझं नाव सौदागर गेना डोंगरे राणा म्हणून मला ओळखलं जातं। मी राहतो धमाजनगर भागामध्ये। ब्रिटिश काळामध्ये बांधलेला पूल 1922 साली हा बांधताना एवढं कष्ट करून बांधलेला पूल आहे आणि आज पाडताना त्याची काय अवस्था आहे। आणखी बरेच दिवस राहिला असता, पण या वाढत्या लोकसंख्येमुळं या ठिकाणी जबाबदारीने घेऊन केंद्र सरकारने राज्य सरकारने हे पाडण्याचं काम करण्याचं आज चालू झालेलं आहे आणि ते आम्हाला जरा आठवणी वाटते, त्या बघू वाटताना ते बरं वाटत नाही, पण हे करावंच लागणार आहे। त्याच ठिकाणी बांधणार आहे, ह्याच्यापेक्षा सुंदर आणि चांगला पूल बांधणार आहे आणि ते डबल या वेळेला आणि सर्व्हिस रोडसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि चांगलं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आम्ही सोलापूरकरांच्या वतीनं करतो। तुमच्या आठवणी सांगा। आम्हाला या ठिकाणी बराच काळ आम्ही या पुलावरून मिरवणूक काढणे, सगळे कार्यक्रम या भागातून दादर भागातले कमीत कमी 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आहे। त्या भागातील लोकांचे उत्सव आनंदात होते। गेल्या 3 वर्षापासून हा ब्रिज बंद असल्यामुळं आमचं विरजन पडलेलं आहे आणि आता त्यांनी वर्ष म्हणून 1 वर्षात बांधतो असं म्हणून सांगितलेलं आहे। लवकरात लवकर बांधावं, कारण लोकांची फार परिस्थिती बिकट होते आहे। शेटे वस्तीच्या पुलाखालनं जाताना शाळा सुटल्यानंतर एकदम पॅक होतं आहे, येता जाता येत नाही, गुदमरून मराठी पाळी आली आहे। तरी लवकरात लवकर ब्रिजचं काम व्हावं, चांगल्या पद्धतीनं करावं, सर्व्हिस रोड करावा आणि डबल रोड व्हावा, येण्यासाठी जाण्यासाठी असा ब्रिज बांधावा अशी सोलापूरकरांच्या वतीनं आम्ही आशा करतोय आणि लवकरात लवकर काम करावं हीच आमची सोलापूरकरांच्या वतीनं आशा आहे। धन्यवाद धन्यवाद। नमस्कार, आपण सर्वांना परिचित आहे की या पुलाला 103 वर्ष पूर्ण झाले। 1922 साली हा धमाणीनगरचा पूल बांधलेला आहे आणि आता नॅशनल हायवेतर्फे हा पूल पाडण्याचं काम चालू आहे। रेल्वे, नॅशनल हायवे, स्टेट गव्हर्नमेंट आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरतर्फे या पाडकाम चालू आहे। आता आपण पाहत असाल की हे गर्डर सगळे उचलण्यात आलेले असून हे गर्डर साईडला ठेवण्यात आलेलं आहे। सगळ्यांना असं समजतं की पाडण्यात आहे, नुसतं पाडण्यात, तसं नाही आहे। नॅशनल हायवेचे जे आमचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी आहेत, स्वप्नील कासार साहेब आणि त्यांची सगळी टीम, तसंच ICC इंदोर मध्य प्रदेश त्यांची टीम, कोयला
इंदोर मध्य प्रदेश यांची टीम, DRM रेल्वेचे साहेब, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्या नियंत्रणाखाली हा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. इमिजिएटली त्याचं काम हे झालं की ते सुरू करण्यात येणार असून त्याची लांबी जवळजवळ 102 मीटर, तर रुंदी 19.36 विड्थ मीटर एवढी असणार आहे. आणि याच्यामध्ये बरेच लोकांना म्हणजे माहिती नाही की डिझाईन त्याचं असं की दोन्ही साईडला जवळजवळ 15 ते 17 फुटाचे रस्ते आहेत दोन्ही साईडला, सर्व्हिस रोड त्याला म्हणतात. आणि त्या बाजूने रिंग रूट देखील आहे त्याच्या वळणावर. पुढे मर्यादा चौकामध्ये मोठं त्याचं सर्कल टाईप करून दोन्ही बाजूला दोन्ही दिशेला वाहतूकसाठी. आणि ज्या पद्धतीने हे बांधकाम आपण पाहत असाल त्याच्याहून आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याच्याहून सरस बांधकाम गोयला कंपनी आणि ICC कंपनी आणि नॅशनल हायवेच्या नियंत्रणाखाली हे अनेक लोकांचा एक म्हणजे विचाराचा एक हेतू आहे की मरिये चौकामधून नेमकं आपण नागनाथ मंदिराच्या दिशेने जातो, दमाणनगरच्या दिशेने जातो, तर त्या लोकांना जाण्यासाठी भैया चौकाकडून मरिये चौकात आल्यानंतर तिथे एखादा काय असा ब्रिज होणार आहे का की ज्याच्या खालून आपल्याला जाता येणार आहे? आता हे दोन्ही सर्व्हिस रोड मी तुम्हाला सांगितलं आहे. अनेक ब्रिज पण एक छोटा म्हणजे ज्याला आपण कमान म्हणतो, यापूर्वी पण इथं पहिले असेल की रेल्वेने कमान बांधली. इथं कसं बांधणार आहेत आम्ही कमान किंवा अंडर पास ज्याला म्हणतो आपण. रेल्वे स्वतंत्र जाईल आणि आपले ट्रॅफिक आणि लोक ते सुद्धा ट्रॅफिक दुसऱ्या याच्यामधून जाणार आहेत. अशा पद्धतीचं हे बांधकाम होणार आहे. कालावधी आम्हाला दिलेला आहे 1 वर्ष, परंतु हे बांधकाम आम्ही म्हणजे आमचे जे प्रमुख आहेत तिथं त्यांनी सांगितले की 6 महिन्यामध्ये तुम्ही करा. त्या पद्धतीने आमचे जफर साहेब आहेत, आरिफ साहेब आहेत, आमचे स्वप्नील काकार साहेब आहेत आणि रेल्वेचे DRM गुप्ता साहेब आहेत. त्यांनी आता हे चॅलेंजिंग वर्क घेतलेलं आहे. तर ड्युटी तत्वावर काम असल्यामुळे हे वेळेच्या आधीच पूर्ण होईल अशी मी ग्वाही आपल्याला देतो. धन्यवाद. नमस्कार, योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक. आज आपण इथं पाहत आहोत की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरीबाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचं आज पाडकामाचं काम सुरू आहे. हा ब्रिज 1922 मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता 103 वर्ष पूर्ण झाल्यामुळं जीर्ण अवस्थेत असल्यामुळं याला पाडकामाचं काम रेल्वे विभाग NHAIच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे. आज आपण सकाळपासून 11 तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे. या मेगा ब्लॉक मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत आणि पुढच्या 2 ते 2.5 तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्ववत सुरू होईल. सोलापूरकरांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्त्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही. धन्यवाद.